सुप्रभातचे नवनिर्वाचित सदस्य श्री बालाजीराव देबडवार यांचा आजचा वाढदिवस। या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंभू सावकार, सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण, सत्कार मूर्ती बालू सावकार, दादाराव आगलावे, अशोक, आपण सर्व। बालू सावकार कृषी व्यवसायात 47 वर्षापासून आहेत म्हणे। आता 50 वर्ष थोडक्यातच आलेत। आता तसं बालू सावकारचा माझा परिचय खूप वर्षाचा आहे। त्यांच्या आईवडिलांचं पण मी आरोग्य सेवा दिलेली आहे, त्यांनी त्यांची भरपूर सेवा केली। बालू सावकारांचा स्वभाव थोडासा अबोल आहे, पण सुप्रभातमध्ये आल्यापासून मला असं वाटतं की समाजात मिसळायला लागलं की समाजाचा जो गोडवा असतो तोही कळायला लागतो। योगेशला सांगेल, बापा रे तू आत्तापासूनच ॲक्टिव्ह हो। दुकानाच्या बाहेर एक फार मोठा समाज आणि एक फार मोठं आयुष्य आहे की जे मित्रासोबत समाजासोबत जगायचं असतं आणि त्यातून आनंद मिळतो। आणि बालू सावकार अनेक वाढदिवस पदरात येतात, आपोआपच वाढदिवस येतात पुन्हा। आता माझा कृषीचा सगळा जो काय असतो तो ते योगेशला मी फोन करतो आणि तो आमच्या माणसांना देत असतो। बालू सावकारचा वाढदिवस साजरा करताना मी 2-3 सजेशन देतो, पटतात का बघा। आपल्या देशामध्ये शेतकऱ्याची फार वाईट अवस्था आहे। मुखेडमध्ये 10 तरी कृषी दुकान आहेत का? जास्त असतील सर। माझ्या डोक्यात कधी कधी विचार येतो, परवा आम्ही अवयवदानाची चळवळ सुरू केली। त्या अगोदर दादा अनिल होता, तुम्ही सगळे, आम्ही रक्तदानाची चळवळ रुजवली। बालू सावकारचा वाढदिवस किंवा 1 जुलैला कृषी दिन असतो। शासन काहीतरी करतं, कुठं काही होतात। योगेश असं एक काय करायला हरकत आहे की मोंढ्यामध्ये बरेचसे जवळपास सगळेच व्यापारी शेतकऱ्याशी निगडीत आहेत। तुम्ही मोंढावाल्यांनी कृषी दिन साजरा करावा आणि 15-20 शेतकऱ्यांचा दरवर्षी सन्मान करावा। चांगली गोष्ट। तुम्ही मोंढावाल्यांनी एखाद्या दिवशी एखाद्या कार्यक्रमात रोपं द्यावीत। एक रोप द्या हो, शेतकऱ्याला द्या। शेतकरी 3 प्रकारचे असतात, ॲक्च्युअल शेतकरी, बांधावरचा शेतकरी आणि 7-12चा शेतकरी। 7-12चा शेतकरी तर खूप असतो, पण शेतीमध्ये काय येतं आणि काय येत नाही हे तुम्हालाही माहीत आहे। शेतकऱ्याला शुद्ध बियाणं मिळणं नाही तर बऱ्याच वेळेस बॅगा फेल जातात। तर माझाही अनुभव आहेत। त्याला दुबार पेरणीचं संकट असतं। निसर्गात इतका लहरी आहे की माणसापेक्षाही जास्त लहरी निसर्ग आहे। आता तिकडं पालघर वाहून चालले, आपण अजून घामाघूमच आहोत। तर एक कृषी सन्मान सोहळा, रोपवाटिका। योगेश 100-200 रोपं आणायचे आणि शेतकऱ्यांना द्यायचे। फार चांगली आयडिया आहे। केशरांबा दे, नारळ दे, काही दे। अरे केशरांबा दे, त्या शेतकऱ्याला त्याचे नातू खातील, त्याचे मुलं खातील, तो खाईल। आजकाल 5 वर्षात फळ येणारं झाड आहे। तू वडिलांप्रती हे कर, त्याला जास्त पैसे लागत नाहीत। तो शेतकरी कायमचा कनेक्टेड राहील। त्याच्यासाठी लागणारा खत आणून ठेवायचा, तो तुमच्याकडून विकत घेईल। झाडांचा खत वेगळा असतो, बरोबर आहे का दादा? कारण दादाने खूप मोठं वृक्षारोपण लक्ष्मणने केलं आहे, तो खत आपोआप विकला जाईल। मागं एक आपली मुलाखत घेतली होती त्या रजोळेचं ना, त्यांनी आपल्याकडं सगरोळीला KVK आहे, कृषी विज्ञान केंद्र। आपल्याकडं काहीच पिकत नाही बऱ्याच वेळेस सगळं, आणि आपलं मूळ पीक काय, सोयाबीन आहे। ऊस लावावं तर पाणी मिळत नाही। यावर्षी तर भयानक दुष्काळ, प्यायला पाण्याची सोय नाही। टप्प्याटप्प्यानं वर्षानुवर्ष झाडं लावताल तर आपोआपच आपलं हिरवगार भाग होईल, पाण्याची पातळी वाढेल। इतरांना सावली द्यायचा प्रयत्न केला की भगवंत आपल्याला आपोआपच सावली देतो। KVK केंद्रामार्फत खरं म्हणजे योगेशचे खूप कॉन्टॅक्ट आहेत, त्याच्याकडे खूप लोक, माझंही काम तो करतो। तर शेतकऱ्यांना मोफत आपण माती परीक्षण का करून देऊ नये। त्या लातूरला
मी एका नर्सरीत गेलो होतो, त्यांच्याकडे झाडांची ॲम्ब्युलन्स आहे. ही कल्पना कधी ऐकली का? माणसाची 108 माहिती आहे, काही झाले की उचला आणि न्या. पण त्या शेतकऱ्याकडं, त्या नर्सरीवाल्याकडं झाडांची ॲम्ब्युलन्स आहे. तो रोपटे आणतो, तो खत आणतो, नारळाला नारळ लागत नसतील तर त्याचा औषधोपचार करतो. त्या माळशिरसला अशा फार गोष्टी आहेत. तुम्ही आता वारीला जाणार आहात ना, लक्ष्मण, अशोक, एखाद्या सेंटरला व्हिजिट करा. मला ती संकल्पना एवढी आवडली की अरे झाडांसाठी पण ॲम्ब्युलन्स असते. तर त्याच्यातले झाडं, पण आज सोप्यातलं सोपं कृषी सन्मान करू शकतो आपण, रोपवाटिका करू शकतो, भूमिपूजन करू शकतो, जलपूजन करू शकतो. माणूस बेईमान होतो पण जमीन बेईमान होत नाही. माणसं बेईमानांची संख्या आपल्या समाजात काही कमी नाही. अरे पण तुम्ही एक दाना टाका, 1000 दाण्याचं कणीस जमीन आपोआपच देते. म्हणून तर आपण वेळ अमावस्या साजरी करतो. का करतो? कारण त्या भूमातेचं पूजन आहे. अहो, पंचमहाभूतातलं एक भूत आहे. त्याला पाण्याची जर जोड मिळाली तर समृद्धी आहे. तर कृषी सन्मान करावेत, जलपूजन करावं, भूमिपूजन करावं, रोपवाटिका करावी, माती परीक्षण करावं. तुमची संघटना असेल ना कृषी, हो, तर माझा काही जास्त संबंध नाही आहे, दोघा तिघाशी संबंध येतो. आणि यालाही ॲग्रीचं नॉलेज खूप आहे. तो स्वतः सजेशन देतो, 15-15 टाका, युरिया टाका, हे टाका. आणि पुढे मागे ज्या ज्या वेळेस कधी शक्य जर झालं तर शेतकऱ्यांसाठी असं एखादा पाण्यासाठी जलसंधारण. अहो, एक प्रकल्प तर मला एवढा भावतो आहे की मी रोज त्याचे 10 व्हिडिओ बघतो. जलताराचे व्हिडिओ कोणी पाहिले का? तुम्ही हे बारकाईनं ऐका. इथं वाटूर आहे, परतूरजवळ. तू त्या जलताराच्या माणसाला ना, आम्ही तुला सहकार्य करतो. तिथं वायाळ सर म्हणून आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर आहेत. 70च्या आसपासला माणूस आहे तो. आणि त्या माणसानं एक चळवळ उभी केली, त्याचं नाव आहे जलतारा. आपल्याकडं प्रत्येकाकडं शेती असते. मी जर आज वेगळ्या विषयावर बोलतोय, तुम्हाला कंटाळा येत नाही ना? प्रत्येक वावराच्या कडेला पाणी येते. पाऊस धोधो पडला की काय होते? कुठंतरी कोणत्यामध्ये येते, नाही तर वाहून जाते. आणि उताराकडे येते आणि ते वाहून जाते, नाही तर मग माती वाहून जाते. तर त्यांनी अशी सुंदर कल्पना मांडली. अहो, त्याला परराज्यात ते चाललेत. 5 बाय 5 बाय 5चा खड्डा खोदायचा. किती? त्यांना बोलून लोक JCBनं हजारो खड्डे खोदतायत. प्रत्येक वावरात एक खड्डा खोदा, कॉर्नरला किंवा जिथं उतार आहे. त्याच्यानं पहिला काय फायदा होईल की जे उताराचं पाणी येईल तो खड्डा पूर्ण बुजवायचा नाही. वरून 1-1.5 फूट त्याच्यामध्ये दगडं टाका, जमलं तर गिट्टी टाका, मिळाली तर रेती टाका आणि 1.5 फूट उघडा ठेवा. मी आज बालूसावकारच्या वाढदिवसानिमित्त तो जलताराचा व्हिडिओ आपल्या ग्रुपवर टाकतो मी. आणि मग काय होईल की भडभड पूर आला की वावरातलं पाणी जर तिथं आलं तर कितीतरी लाखो लिटर पाणी त्या खड्ड्यात जाईल. त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी त्या मंठा तालुका जो आहे ना, दुष्काळी तालुका, पहिलं पाणी पडलं की अहो 10 दिवसात त्या विहिरी 10-20 फुटांवर वर आल्या. बोरचं पाणी वाढलं. तर जलतारा प्रकल्प काहीच नाही, शेतकऱ्याला सांगायचं, तो तिथला त्यांना आणायचा माझा फार विचार चालला आहे. पण ते काय माझा संपर्क होत नाही आहे. योगेश, तुला मी नंबर देईल त्यांचा. तर की शेतकऱ्यांना की जलतारा, जलसंवर्धन ही गोष्ट वेगळी. तिथं बंधारे, आता आमच्या शेतामध्ये राम सावकारांनी काही बंधारे बांधले, त्याचा नक्की फायदा होतो. पण कोसळतं पाणी थांबतं करा, थांबतं पाणी धावतं करा. नाही सॉरी, कोसळतं पाणी धावतं करा, धावतं पाणी थांबतं करा आणि थांबतं पाणी मूर्त करा. हे तर ते तर कोट आहे. आपल्याकडं खूप पाऊस पडतो. गेल्या वर्षी काय ते हसनाळ वाहून गेलं आणि आज आपण
जगात 1/3 जमीन आणि 2/3 सागर, तरी माझ्या गावात 10 रुपयाला घागर. प्यायला पाणी कुठे आहे? तर जलताराचा प्रकल्प बालूसावकार, योगेश, अरे पैसा हा श्रेष्ठ आहे, पण पैसा हा सर्वश्रेष्ठ नाही, याचा वेगळा अर्थ काढू नकोस. शेवटी हेच वर येत असतं. तर मी योगेश म्हणजे एकटा योगेश नाही, तर कृषी केंद्रवाले, तू तो असे सकारात्मक विचार पेर ना, कनिसाला बाहेर येऊ दे की विचारातून. तर जलतारा, कृषी सन्मान, रोपवाटिका, सेंद्रिय, आता ज्याला आवड आहे ते कसं आहे की ते सेंद्रियचा प्रयोग जरा अवघड आहे, पण जलतारा प्रयोग काय आहे, हरकत आहे. तुम्ही शासनाचं काम करताय, काहीच करायचं नाही हो. हे वावर आहे 1 एकर त्या कोणत्यात, याच्यानं पहिला फायदा काय होईल की लाखो लिटर पाणी आणि निचडा होणारा वावर तुमचं व्यवस्थित राहील. माती म्हणजे काय असतं की खूप पाऊस पडले की आपल्या वावरातला एक खळभर रान तरी तिथं काहीच येत नाही, ते पीक पिवळं पडतं. तर असे काही उपकार, असे काही म्हणजे उपक्रम करायला हरकत नाही. बालूसावकारच्या वाढदिवसानिमित्त हे सुचलं म्हणून मला सांगायचं आहे. तुम्ही व्यापारी आहात, मी कधी कधी चिंतन करतो, व्यापारी हा शब्द आला कसा असेल? ज्याचा व्याप सीमा पार आहे तो व्यापार. अहो, तो अंबानी व्यापारी आहे, रतन टाटा अंबानी होते, व्यापाराच्या नावानं शहरं वसवलीत. जमशेदजी टाटाच्या नावानं जमशेदपूर आहे बिहारमध्ये, स्टील. किर्लोस्करवाडी, आज किर्लोस्करचे मोटर घ्या, टेक्सिमोची घ्या, आपण सहज बनतो. तर म्हणजे मला असं म्हणायचं की की कारण तो आपले व्याख्यानमालेत ते एक जे आले होते ना आपली व्याख्याते युवराज पाटील, बाटावाल्याला एकाने प्रश्न विचारला, बाबा तू कोट्याधीश का झालास, एवढा अब्जाधीश कसा का झालास? तर तो बाटावाला म्हणला, मी सदैव लोकांच्या पायाकडे पाहत होतो. म्हणजे केवढा मोठा विचार आहे तो. तसं समाजात असतं, डॉक्टर आरोग्य बघतो, न्हावी असेल तर केसाकडे बघतो, टेलर असेल तर कपड्याकडे बघतो, ते नॅचरल आहे. पण शेतकऱ्यांचं दुःख थोडंफार व्यापाऱ्यांनी जाणून घ्यावं. केवळ बालूसावकारसाठी नाही, आडतीवाल्यांसाठी पण आहे. त्याला भाव मिळावा. मातीचं आता MJ साहेबांनी सांगितलं, ते कट्ट्या का कट्टी म्हणतात, ते जरा थोडं कमी काढलं तर त्याच्या पदरात थोडं जास्त पडेल. हां, कट्टी दर पोत्याला वगैरे, मलाही थोडं थोडं कळालं आहे त्यातलं आता. तर हे काय उपदेश नाहीत बरं का, एक चांगले उपक्रम मी तुम्हाला सजेस्ट केलेत, कारण आम्ही आता जवळपास एकाच वयाचे, ते 1 वर्षानं मोठे आहे. तर जलताराचा आता कितपत साध्य होईल, लोकांनी पेरले तरी साध्य होतं. कॉर्नरलाच खड्डा मारायचा असेल तर जेवढं शक्य आहे तेवढं जलताराचे उपक्रम हे लोक मे महिन्यात करतात. तर योगेश, शेतकरी सन्मान, रोपवाटिका, जलतारा, शुद्ध बी बियाणं, माती परीक्षण, ते KVK वाले फोन केलं तर याच्यापाशी सगळे ते कृषी अधिकारी असतात. मला त्याचं कौतुक वाटतं. सर, मी आता 1 मिनिटात तो कृषी अधिकारी पाठवतो. ही यंत्रणा असेल तर याचा जर वापर केला तर सेव्ह द सेवियर. मी जगभर लेक्चर देतो आणि आमचं पहिला उद्देश आहे सेव्ह द सेवियर. म्हणजे काय? जो देशाला वाचतो त्याला वाचवा, म्हणजे शेतकरी. मिशन झिरो मॉर्टॅलिटी. तर मृत्यू होणार नाही सर्पदंशानं. आणि शेवटी टीच वन ईच वन, म्हणजे प्रत्येकाला शिकवा. योगेश, मी परवा गेल्या वर्षी मी जसलोकला एक व्याख्यान दिलं होतं सर्पदंशावरचं. ते माझं व्याख्यान इतकं भावलं, 300 मुंबईचे डॉक्टर होते, त्यांनी मला उभं राहून मानवंदना दिली. आणि तिथे एक मी स्लाईड दाखवली होती आपण सुप्रभातला, की गमबूट जर घातला तर परडावर जरी पाय पडला तरी जीव वाचतो. आज त्या तिथल्या एका वर्गमित्रांचं स्नेहसंमेलन झालं आणि त्यांनी मला आग्रह करून 1.5 लाखाचे गमबूट माझ्याकडे पाठवलेत. आम्ही प्रत्येक सर्पदंश रुग्ण घरी जाताना त्याला गमबूट देतो, गुडघ्या इतका गमबूट.
तो असा डांबरीवाल्यासारखा नाही, सॉफ्ट हाय क्वालिटी. त्यात त्यांनी पॅन्ट खुपसायची आणि सोयाबीन आता कमरे इतकं होणार. परडांची संख्या जास्त आहे. चुकून शेतकऱ्याचा जर पाय पडला आणि जरी चावला तरी त्या परडाचा दात मध्ये जाऊ शकत नाही. तर ते म्हणजे समाजामध्ये आता मलाही खूप गेल्या वर्षी त्यांनी 30,000चं दिलं. माझं लेक्चर झाल्या त्यांना काय वाटलं, कारण मी त्यांना सहज म्हटलं की अरे तुम्ही जे काही मला येणं जाण्याचं त्याचे मी गंबूट घेत असतो. आम्ही हजारो गंबूट वाटतो. आम्ही त्याच्याकडून कधी शेतकऱ्याकडून 1 रुपया, त्या कुटुंबाला 1 गंबूट शेतकऱ्याचं सगळं कुटुंब वापरू शकतं. दादाला माहिती आहे. त्याला आमची मुलं शिकवतात तो उलटा कसा ठेवायचा, कसा वापरायचा, त्याचं सोल कसं असेल, ते गुडघ्याला वगैरे त्याच्या जखमा होणार नाहीत. असं हाय क्वालिटी एक 550 रुपयाचा गंबूट आम्ही प्रत्येक रुग्णाला सर्पदंशाच्या भेट देतो. हे समाजात असे पण लोक आहेत. त्यांनी 1.5 लाखाचे गंबूट पाठवलेत. माझ्या हॉलमध्ये ढीग लागला आहे गंबूटाचा दादाराव. तर असे आता तो शेतकऱ्यांचाच उपक्रम आहे ना. तर असे छोटे मला योगेशला, तो छोटा योगेश लहान होता त्याला 5 गणीला मी भेटायला गेलो होतो, बरोबर आहे का? हा, आणि तो बाबू सावकारचा 2 मुलांनी मी 5 गणीला गेलो होतो. हे 5वी 6वीला होते. यांच्या शाळेत गेलो होतो मी, ते डॉन अकॅडमी. एम आय राईट? फार वर्ष झाली याला. म्हणलं आपल्या गावचे 2 मुलं आहेत ना, तर मी जाऊन यांना भेटून आलो. दादा होते माझ्यासोबत. ह्याचं क्लास सुटेपर्यंत आम्ही 1 घंटा वाट पाहत होतो. दादाला म्हणलं आपली पोर आहे, त्याला जाऊन बघूत तरी. तर योगेश, परीघ तोडणे, रिंगण तोडणे आणि त्याच्या बाहेर येणे याला जीवन म्हणतात. तर तुला खरंच वडिलांप्रती काही समाजकार्य करायचं असेल तर तुला मी मार्ग दाखवलेत. यातलं काही करता येते का जरूर पाहावं. बालू सावकारला, त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो. मोहनावती मंचामध्ये आमच्या घरचे, त्यांच्या घरचे, नंदू सावकार, सत्यवान या स्त्रियांनी म्हणजे त्या चळवळी आम्हीच चालवल्या, पण आर्थिक योगदान खूप दिलेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत काही करता आलं. जलतारा पहिल्यांदा करता आलं. पैसा लागत नाही, इच्छाशक्ती. अरे मी गंबूट वाटतो कमी, जसं जमल तसं. माझं कार्य बघून 1.5 लाखाचे गंबूट येतात. तर ही एक चैन, मानवी साखळी आपोआप तयार होऊ शकते. झाडं लावू शकता, पाण्याचं संधारण होऊ शकतं. सगळ्यात चांगल्याचं